महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचं चित्र आहे। मात्र सध्या भाजपमध्ये काही ठिकाणी गैरसमजुतीचे घोटाळे सुरू आहेत। जुने नवे वाद सुरू असतील, मात्र या सर्वांनी एकत्रित बसून त्यांच्याशी चर्चा करून मेळ घातला जाईल। अंतर्गत कोणतेही वाद राहणार नसल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले। पक्षामध्ये काम करताना शिस्त पाळा, अन्यथा कारवाईला सामोरं जावं लागेल असा इशाराही यावेळी देण्यात आलाय। जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय। सध्या भाजपमध्ये अंतर्गत वाद सुरू आहेत। काही नेत्यांकडून भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेत। याबाबत विचारले असता सध्या भाजपमध्ये काही ठिकाणी गैरसमजुतीचे घोटाळे सुरू आहेत। जुने नवे वाद सुरू असतील, मात्र या सर्वांना एकत्रित बसवून त्यांच्याशी चर्चा करून मार्ग काढला जाईल। अंतर्गत कोणतेही वाद राहणार नाहीत असं सांगितलं। भाजपमधीलच काही लोक स्वतंत्र आघाडीची नोंदणी करून महापालिका निवडणूक लढवण्याची तयारी करत आहेत। याबाबत विचारले असता पाटील यांनी अशा लोकांबाबत पक्षाची शिस्त पाळावी लागेल, शिस्तीच्या बाहेर गेले तर कारवाईला सामोरं जावं लागेल असं स्पष्ट केलं। भाजपमध्ये राहून स्वतंत्र आघाड्यांची नोंदणी करून निवडणुकीची तयारी करणाऱ्या संबंधित नेत्यांना पाटील यांनी इशारा दिलाय। राष्ट्रवादी अजित पवार गटाने या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लढावं, नवीन काही गणितं करू नये असं बोलणं सुरू आहे। आणि नगरपालिकांचं काय झालं की 284 इतक्या ठिकाणी नगराध्यक्ष ठरवा, खालचे 17 सदस्य, 21 सदस्य, 30 सदस्य, या सगळ्याच्यामध्ये 70% ठिकाणी तरी माझा दावा आहे की खूप व्यवस्थित कोऑर्डिनेशन झालं। आता आपल्या जिल्ह्यामध्ये म्हटलं ना, आता विश्वरूपमध्ये झालं, आष्ट्यामध्ये झालं, शिराळ्यात झालं, विट्यात नाही झालं समजा। तर या आता महानगरपालिका 30 आहेत, त्यातल्याही 2% आरक्षण क्रॉस केल्यामुळे बहुधा 28च होते। मग जिल्हा परिषदा 2 जिल्हा परिषदा अस्तित्वात असल्यामुळे 34च आहेत। ही संख्या थोडी कमी राहील की ज्यामुळे एवढे प्रॉब्लेम, कारण शेवटी कशातून ते प्रॉब्लेम झाले तर खालच्या कार्यकर्त्यांना पुरेसे स्वातंत्र्य द्यायला पाहिजे। तर ती स्वातंत्र्य देण्याची संख्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एवढी मोठी होती, ती थोडी आता कर्टेल होईल। तर कर्टेल होण्यामुळे प्रश्न कमी होतो। असं लोकशाहीमध्ये कोणाकोणाला जे जे करायचं ते करावं। पक्षाची एक शिस्त आहे, त्या शिस्तीच्या बाहेर जे राहतील त्यांना पक्षाची जी काही कारवाई असेल त्याला सामोरं जायला लागेल। मोठं आंदोलन झालं, 60,000 शाळा। तुम्हाला मी एवढंच म्हणेन की यातले शेवटी समजुतीतले काही घोटाळे असतात, ते सगळे संपत आलेले आहेत। आणि सगळे नेते जुने आणि नवीन एकमेकाच्या हातात हात घालून अतिशय संघटितपणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत। तुमच्या माझ्या घरात पण असतात घोटाळे, त्याचं काय घोटाळे म्हणजे समजुतीतले जायचंय का? हां, त्याचा निर्णय केला। आता तारीख, ठिकाण, स्वरूप ठरवू। ते बरेच दिवस झालंही नव्हतं। आपण आग्रहानेच म्हटलं की बा इथे ते चांगलं होईल आणि त्याला डिपार्टमेंटने मान्यता दिली, कामाला लागू।